नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वारदोली येथील हळदी कुंकू समारंभ महिला सक्षमीकरण मार्गदर्शनपर कार्यक्रमाने संपन्न। गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारदोली पनवेल येथे निपुण माता पालक गटांकरता हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला। या समारंभाला एका आगळ्यावेगळ्या समारंभाचे स्वरूप देण्यात आले। सदर समारंभ फक्त हळदी कुंकू उपक्रम महिलांच्या मनोरंजनापर्यंतच मर्यादित नव्हता, तर सदर उपक्रमाला महिलांच्या सक्षमीकरणाकरता कार्य करणाऱ्या आदर्श अशा महिलांचे मार्गदर्शन लाभले होते। हे मार्गदर्शन मातांकरता त्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासाकरताही उपयुक्त ठरणारे असे मार्गदर्शन होते। सदर कार्यक्रम जिल्हा परिषद वारदोली शाळेत घेण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करण्यात आले। त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि निपुण माता गटांचे स्वागतही करण्यात आले। नंतर मान्यवरांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शनामध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी दैनंदिन जीवनात मुलांसोबत कसा संवाद साधावा, महिलांनी आपले आरोग्य कशा प्रकारे ठेवले पाहिजे, त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या महिलांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य, मानसिक आजार यावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शनपर संवाद साधला। तसेच सदर कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनाकरता काही खेळही घेण्यात आले आणि खेळात विजेत्या मातांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसही वितरित करण्यात आले। हळदी कुंकू या समारंभाकरता कार्यक्रमाला लाभलेल्या उत्कृष्ट अशा महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माननीय प्रीतीताई म्हात्रे, जॉर्ज मॅडम, महाराष्ट्र राज्य महिला मध्यवर्ती समिती सदस्य व माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका अनिशा कोल्हापुरे, सायकॉलॉजिस्ट रंजना केणी, केंद्रप्रमुख केंद्र नेरे, संजय केणी केंद्रप्रमुख पोयंजे, जानवी बताले माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वारदोली, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आशा भोपी, वर्षा म्हात्रे, धनश्री पाटील, प्रगती पाटील, लीडर माता, महिला पालक, शिक्षणप्रेमी, त्याचबरोबर सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारदोली येथील मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी आणि उपशिक्षिका ज्योती भोपी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील सतत उत्स्फूर्त सहभागी असणारे विद्यार्थी, गावातील शिक्षणप्रेमी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाची सांगता शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी मॅडम यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करून करण्यात आली। त्याचबरोबर सदर हळदी कुंकू या कार्यक्रमाला एक आगळेवेगळे रूप दिल्याबद्दल गावकरी आणि शिक्षणप्रेमी, गावातील निपुण मातांनी शाळेचेही आभार व्यक्त करत मोठ्या आनंदात आणि उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, पनवेल। आम्ही सायकॉलॉजिस्ट असतो किंवा आता मॅमकडे तुम्ही बोलू शकता, ह्या मॅमकडे किंवा जे पण आहे तुमच्या स्कूलमध्ये एवढे जर ऑप्शन्स आहेत, तुम्ही येऊन फक्त ते बोला, बाकी पुढे जी हेल्प द्यायची ती आम्ही देऊ, पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की घरी असं असं काहीतरी होतंय आमच्यासोबत, बिकॉज आज तुमच्यासोबत होतंय, उद्या तुमच्या पोरांवरती पण होईल तर सांगता येईल। आणि मी हे पण म्हणते की पोरींवरतीच नाही, पोरांवरती पण होत आहेत त्या गोष्टी, सो तुम्हाला त्या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे।